chapter number 2, angles. In previous class we already studied about angles, components of angles and naming of an angle. So before starting this chapter, let us revise what we studied in previous class. So first, the figure given here is angle. Two rays when meet at a common point or meet at one point, the figure formed is an angle, or two different rays starting from the same point. हे दोन different rays आहेत and they are starting from one same point, one common point, forms an angle. अशा प्रकारच्या आकृतीला आपण अँगल असं म्हणतो. आता या अँगलचे आपण गेल्या वर्षी कंपोनंट्स पाहिलेले आहेत. तर फर्स्ट इज वर्टेक्स. कंपोनंट्स ऑफ अँगल्समध्ये पहिल्यांदा आपण पाहिलं होतं वर्टेक्स. तर वर्टेक्स कशाला म्हणतो आपण? द कॉमन पॉईंट ऑफ आर्म्स ऑफ अन अँगल. द कॉमन पॉईंट ऑफ अन आर्म्स. ह्या दोन आर्म्स आहेत. या दोन आर्मचा कॉमन पॉईंट जो आहे, दिस कॉमन पॉईंट इज कॉल्ड ॲज वर्टेक्स ऑफ अन अँगल. समजा याला नाव दिलं आपण आर. तर या आकृतीचा वर्टेक्स कुठला झाला? वर्टेक्स झालेला आहे आर. सेकंड कंपोनंट आपण पाहिलं होतं ते म्हणजे आर्म्स. आर्म्स कशाला म्हणतो आपण? तर द टू रेज विच फॉर्म अन अँगल. द टू रेज विच फॉर्म अन अँगल आर कॉल्ड ॲज आर्म्स ऑफ अन अँगल. म्हणजे हे जे दोन रेज, ह्या दोन रेजमुळे अँगल तयार होतो. या दोन रेजला आपण त्या अँगलचे काय म्हणतो? आर्म्स असे म्हणतो. मग आर्म्सला सुद्धा नाव देत असताना आपल्याला काय करायचं आहे? या रेचा म्हणजे एक रे म्हणजे एक आर्म झाला, तर दुसरा रे म्हणजे दुसरा आर्म झाला. समजा आहे पॉईंट एस आणि हा आहे समजा पॉईंट पी. तर याचे आर्म्स कुठले झाले? हा पहिला आर्म झाला साईड आर एस आणि दुसरा आर्म झाला साईड आर पी. गेल्या क्लासमध्ये आपण हे पाहिलेलं आहे, वर्टेक्स ऑफ अन अँगल, आर्म्स ऑफ अन अँगल. त्याचबरोबर आपण गेल्या क्लासमध्ये शिकलेलो आहोत टाईप्स ऑफ अन अँगल. 3 टाईप्स आपण शिकलेलो आहोत. पहिला आहे अक्यूट अँगल, ज्याला की मराठीमध्ये आपण म्हणतो लघुकोन. अक्यूट अँगल म्हणजे अन अँगल विच इज ग्रेटर दॅन 0 डिग्री बट लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड ॲज अक्यूट अँगल. दुसरा अँगल आपण शिकला होता तो म्हणजे राईट अँगल. अन अँगल विच मेजर 90 डिग्री इज कॉल्ड ॲज right angle. And the third type is obtuse angle. Obtuse angle म्हणजे an angle which measures greater than 90 degree but less than 180 degree is called as obtuse angle. हे आपण गेल्या वर्षी सर्व शिकलेलो आहोत. तर आता या पाठामध्ये किंवा या चॅप्टरमध्ये आपल्याला अँगलचे अजून दुसरे टाइप्स कोणते आहेत, दुसरे प्रकार कोणते आहेत ते शिकायचं आहे. मी काय म्हणले, लेट अस सी हाऊ टू नेम अन अँगल. अँगलला नाव कशा प्रकारे द्यायचं गेल्या वर्षी आपण हे पाहिलेलं आहे. अन अँगल इज नेम यूजिंग 3 लेटर्स. अँगल्सला नाव देण्यासाठी आपण 3 लेटर्सचा वापर करतो. अँड दिस लेटर स्टार्टिंग फ्रॉम एनी आर्म. कुठल्याही एका आर्मपासून सुरू करायचं आहे. बट आवर वर्टेक्स शुड बी रिप्रेझेंटेड ॲट मिडल पोझिशन. अँगलला नाव देत असताना आपण कुठल्याही एका आर्म्सपासूनच्या पॉईंटपासून, आर्म्सवरील पॉईंटपासून सुरुवात करू शकतो. पण आपला वर्टेक्स मात्र कुठे आला पाहिजे? मध्यभागी आला पाहिजे. त्याचबरोबर अँगलला नाव देत असताना आपण अँगलचं सिम्बॉल यूज करतो. दिस इज द सिम्बॉल ऑफ अन अँगल. याचं वाचन करत असताना अँगल असं म्हणायचं. तर हा आहे अँगल. आपल्याला या अँगलला नाव द्यायचं आहे. तर हा झाला अँगल एस आर पी. अँगल एस आर पी.
आपला वर्टेक्स कुठं आला पाहिजे, मध्यभागी आला पाहिजे. तर इथं आलेला आहे. त्याचबरोबर याच अँगलला आपण इकडच्या बाजूने सुरुवात करून हे नाव देऊ शकतो. जसं की हा झाला अँगल PRS. अँगल PRS. अजून एक उदाहरण घेऊया. समजा मी इथे दुसरा अँगल काढला. आहे पॉइंट A, पॉइंट B आणि पॉइंट C. In this angle B is the vertex. B हा काय आहे, याचा vertex आहे. And arms of this angle are BA is first arm and BC is second arm. BA हा एक arm आहे आणि BC हा एक arm आहे. And name of this angle is angle CBA. लक्षात ठेवा, आपला वर्टेक्स कुठे आला पाहिजे, मध्यभागी आला पाहिजे. किंवा याला दुसरं नाव कसं देता येईल आपल्याला, अँगल ABC. तुमच्या लक्षात आलं असेल वर्टेक्स ऑफ अँगल, आर्म्स ऑफ एन अँगल अँड हाऊ टू नेम एन अँगल. नाउ look at the angle shown in the picture below and identify the type of angle and write its name below the picture. Here some pictures are given and you have to identify the type of that angle. The first, the angle between two hands of this cloth is obtuse angle. So this is obtuse angle. Now look at here, this is right angle. The angle forming here is right angle. So this is the right angle. And this angle is acute angle. Complete the following table. Here the table is given and we have to complete that table. First is different figures of angles are given here. In first box, name of the angle. इथे आपल्याला अँगलचं नाव लिहायचं आहे. हे जे तीन आपल्याला वरती अँगल्सच्या आकृत्या दिल्या आहेत, या आकृत्यांची नाव आपल्याला इथं लिहायचं आहे. सेकंड बॉक्स इज वर्टेक्स ऑफ एन अँगल. आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे हाऊ टू नेम एन अँगल, द वर्टेक्स ऑफ एन अँगल अँड ऑल्सो आर्म्स ऑफ दॅन अँगल. सो नाव फर्स्ट इज here the first angle is given. This is angle PYR. मी इथं लिहिलेला आहे, हा जो अँगल आहे, ह्या अँगलचं नाव काय आहे, अँगल PYR. वर्टेक्स कुठे आला पाहिजे, मध्यभागी आला पाहिजे. आलाय. किंवा याचंच नाव कसं देता येईल आपल्याला, RYP. इथं लिहिलेलं आहे RYP. द वर्टेक्स ऑफ दिस अँगल. वर्टेक्स कशाला म्हणतो आपण, द कॉमन पॉइंट ऑफ एन आर्म ऑफ अ अँगल. आपल्या अँगलचे दोन आर्म्स आहेत, त्यांचा कॉमन पॉइंट कोणता इथे, Y. सो Y इज वर्टेक्स ऑफ द अँगल. आर्म्स ऑफ द अँगल्स, याच्या दोन आर्म्स कुठले आहेत, YP आणि दुसरा आहे YR. मी तर एक सोडून दिलेला आहे. या उरलेल्या ज्या दोन आहेत त्या तुम्ही स्वतः सोडवायच्या आहेत.